आगामी ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूएंसी चुनाव के लिए कांग्रेस पार्टी ने तैयारी शुरू कर दी है। नागपुर विभाग में इस सीट से विधायक अभिजीत वंजारी का जनसंपर्क और वोटर रजिस्ट्रेशन कार्यालय का शुक्रवार को शुभारंभ हुआ। इस मौके पर पार्टी के विधायक और शहर अध्यक्ष विकास ठाकरे भी उपस्थित थे। इस दौरान दोनों नेताओं ने इस चुनाव में फिर से एक बार जीत हासिल करने का दावा किया। ठाकरे के मुताबिक पार्टी ने तैयारी शुरू की है और वंजारी ही फिर से उम्मीदवार रहेंगे। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जवळच आहे आणि आमचे मागच्या वेळेसचे निवडलेले उमेदवार अभिजीतजी वंजारी यांना पुन्हा कंटिन्यू करावं असं त्यांच्या मतदारांनी त्या भागातल्या नेत्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे आणि म्हणूनच पक्षाने त्यांच्यावर जिम्मेदारी दिली आहे की आपण नवीन मतदान नोंदणी करावी। तर त्याची सुरुवात इथनं होत आहे। हे देवळिया भवनमध्ये कक्ष उभारण्यात आला आहे आणि इथनं या पदवीधर मतदारांची नोंदणी केल्या जाईल। तयारी जोरात आहे, पण सर्व तयारी मी मीडियासमोर सांगणार नाही, कारण ही स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे। ही सगळ्या गोष्टी मीडियासमोर सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्या मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि गेल्या 5 वर्षामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये सातत्याने संपर्क, विधान परिषदमध्ये जे का पदवीधर आमदारांकडून अपेक्षित आहेत ते सर्व कामं आणि त्याच्याशिवाय पक्षाचं पाठबळ, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पूर्ण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे शक्य झालं नव्हतं, जे काही आपण मतदार नोंदवले होते त्याच्यापेक्षा दुपटीनं यावेळेस मतदार नोंदवले जातील याची मी खात्री देतो।